तुझ्या लग्नाची तरतूद करतो म्या. हे बाळू, अरे परे हे व्हायचं कसं? अरे म्हणजे म्या एवढा धड असून माझं लगीन व्हाय ना, आणि ह्याच्या संग कोण लगीन करणार आहे? आणि तू म्हणतो ह्याचा संसार बसून देतो. गप्रतात्या, तुमची कृपा झाली ना तर तुमचे उपकार जलंबर नाही इसरायची म्या. तुम्ही माझ्या संग सौंदतीला चला. तुम्ही म्हणाल तिथं येतो बाबा. रेणुके मोर उभा करतो याला. मामा नाही येतो तुमच्या संग. आणि येतो मग संग. ओ पाटली बाई, विक्रम गेले कुठं? अच्छा, बाळू मामाकडे गेली असं ना अक्कोळला. म्हणलो ना यांना गोंधळ घाला, खरंच गोंधळ घालणार आहे. ह्या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, ह्या वैद्याकडे जा, त्या वैद्याकडे जा. अरे आशान कुठं लगीन होणार आहे का? येऊ द्या त्यात हिसकत दाव. मामा कवा जायचं सौंदतीला? अरे पर पाटील तुम्हाला जाऊन देईन का? आता कोणी बी किती बी मध्ये आलं ना तरी मी ऐकायची नाही. मामाने सांगितलं आहे ना, मग मी इक्रमला घेऊन सौंदतीला येणारच. मी सांगाव दाडतो तुम्हाला. अमावश्याला जाऊ. व्हय. येतो मामा. बाय. बाळू, अरे हे काय रे? तात्या, कामाचं सोडून काय बोल नगस. अरे कामात बोलतो मी. अरे ते आपल्याकडे एवढ्या मोठ्या मेंढ्या आहे, एवढे बाकी जनावर आहे, ते सांभाळायचं सोडून यांच्या संग कशाला जायचं? कोण म्हणलं त्यासनी सोडून जायचं आहे? हा मग अरे समजा मेंढ्या घेऊन जायचं काय? बाय, अरे आता काम सोडून बाकी कोणची बी काम करायची नाहीत. हा, मेंढ्या जनावर घेऊन जायचं आपण, त्यासनी हाकायचं. आणि म्या नसलो तर तू आहेच की त्यांच्याकडे बघायला. हा ते बी आहे. झालं की मग. बरं एक बोलू का बाळू? मनात जे आहे ते बोलून टाक. अरे तू समजा दुनियाचे लगीन लावून देतो, माझं लगीन कवा लावून देणार आहे? त्या काळबैरीकडे गेला होतास ना? हा, काय सांगितलं त्यानं? ते काळ भैरीचं काय खरंय, ते काहीच नाही करीत. आता समजलं वय तुला? आता तूच म्हणतोस ना, उशिरा का व्हायना समजलं म्हणजे झालं. पण आता काही बी कर, त्या विक्रमच्या लग्न संग माझं बी लगीन तेवढं लावून द्या. आता चला रे, तयारीला लागा. सौंदतीला जायचं हाय. वय 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 वय. काय र, दिसभर डोक्यावर असतस ना मामांच्या, मग तुला तर ठावच असेल त्यांच्या डोसक्यात नेमकं काय चाललेलं असतंय ते. समजा जगाचा विचार करतात ते, पर माझ्याशीच बोला ये नाही त्यासनी. आता बी सकाळ धरणं गेलं आहेत, अजून तपास नाही त्यांचा. घरात बायको वाट बघत असेल हे बी ध्यानी मनी नाही त्यांच्या.
ऐका रे, काय काय कसं कसं करायचं समजा तुम्हाला सांगतो म्या. ए तात्या, तू नग काय सांगू. समजाच ठावाय काय करायचं आणि काय नाही. आपली तयारी करायची. वय वय. ए चला 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 तयारी कर. चला. कुणीतरी तुमच्याकडे आलं होतं असं समजलं. होय, पाटलीन आणि त्यांचं पोरग आलं होतं. का? कशा पायी आलं होतं? अगं काम होतं त्यांचं माझ्याकडे. चौथाची कामं सोडून लोकांची कामं कराय बरं आहे तुम्हाला. चौथाची कामं सोडून कुठं? हा, ती बी चालूच आहेत की. काय चालू आहे? ते सोड, आपल्याला सौंदतीला जायचं आहे. कवा? अमावश्याला. कशा पायी? कशा पाय म्हणजे? मेंढ्याचा राया. अजून कशा पाय? तिकडे जायची काय गरज आहे? अगं तिकडं मेंढ्याचे चांगला चारा आहे. आणि आयाला काय सांगायचं? तिला काय न कसं सांगायचं ते माझं मी बघ. तुला यायचं आहे तेवढं ध्यानात ठेव. जा, बांधा बांध कराय घे. म्या नाही आल्या तर नाही जाणार का? हे बघ सत्ते, तुला यायचं असेल तर ये. म्या तर जाणारच आहे. अगं हळू. भीमा, पाणी दे. मन बायानं पाठवलेलं भंडारा इथंच आहे होय? अरे ध्यानात नाही राहिलं. आता भंडारा घेतला नाही तर बरी कशी होशील तू? हा? बरं थांब. ठीक आहे, ती पाणी. आता जर का तू बरी नाही झाली आणि बायाला समजलं का तू भंडारा बी नाही घेतला तर माझ्यावर चिडायचा ते. अरे असं भंडारा देऊन कुठं बरं होत असतं वय? समधी होत्यात की हिला व्हायला काय झालं आहे? या कवापासून वैदाकडे जाऊ म्हणतोय, हे ऐकायचं नाही हिला. तर वैदासनी इकडे घेऊन यायचं म्हणलं तर ते बी नाही. अरे काय झालंय, कशामुळे झालंय हे बी कळना झालं. बाळू माझ्या नजरा आड गेला हाय म्हणून बरं वाटत नाही मला. अगं पण तो तिकडे गेला हाय ते त्याच्यासाठी चांगलंच आहे की. हा, तिथं असता तो उन्हाटक्या करत बसला असता. तिकडे काम करायला लागलाय. तरी बी बाळू आणि सत्ती इथं माझ्या जवळ पाहिजे होते असंच वाटतं आहे मला. हे बघ आता तर तू आशाच सोड. म्हणजे परत का नाही यायचा? तो कर्नाटकात चालला हाय. का? कशा पायी? कर्नाटकात काय आहे त्याचं? मेंढे घेऊन चालला आहे चराया. नक्की मेंढ्या घेऊनच चाललाय ना व? आता दुसरं काय काम असेल त्याचं तिकडं. आपल्यास ते काय ठाव? बिनकामाच्या लय गोष्टी लागतात त्याला. परत कवा चाला येणार आहे? बाळूचं काय सांगता येतंय वय? बॉम्ब झाली. बोंब झाली? परत बोंब झाली? कसली? अव जे व्हायचं होतं ते झालं. अयो अयो, बाळू परत गावात आला. तो कशा पाय हिथं येणार आहे? अयो मग काय झालं सांगणार कोण रे त्या? कोण? तो तुमचा मित्र बघा, पाटील. हा पाटील. त्याची बायको आणि पोरग बाळूकडे आले ते. खरं सांगतोयस ना? खोटं सांगायला मी एवढं पळत येतच नाही. खोटं सांगायचं असं ना असं निवांत चालत येत. पळत आलं म्हणजे खरंय. अभि तुला सांगितलं होतं ना की त्यांना बाळूकडे जाऊ देऊ नको म्हणून ना. आता ते पाटलाचे घरचे काय समजा मला विचारून करतात का? येतात त्या असं करू का रे, येतात त्या तसं करू का? काय पण येऊन गेले एवढंच सांगतो. म्या बसलो होतो बाळू संग, एवढ्यात ते आले होते.
आता कोणी सांगितलं, काय सांगितलं, कशापायी अयो सांगितलं? ते मरू दे. बाळूने काय सांगितलं ते सांग रे बाबा. काय सांगितलं? सबूत दिला. तुझं लगीन लावून देईन म्हणला. अयो असं कसं लग्न लावून देईल तो? बाळू विषय मिटला. बाळू आहे तो. त्यांनी सबूत दिला म्हणजे लगीन होणारच. हं. बाळू त्यांना सौंदतीला घेऊन जाणार कर्नाटकात. अयो बाळू गावातून निघून गेला, पण आडवं जायची त्याची सवय काय जाता नाही बघा. तेव्हा आडवं जात नाही, पण तुम्हीच आडवं जाता. आणि बंद करा हे समजा. आता काही होत नाही तुमच्याच्याने. गावातले लोक काय म्हणतील, पंचाच्याने काही झालं नाही, पण बाळूनं करून दाखवलं. यो असं का? थांब, त्या पाटलाला तर सांगतो त्या बाळू सोबत जाऊन काही उपयोग होणार नाही म्हणून. अय्यो अहो कशापायी मध्ये पडताय? लगीन होतंय बिचाराचं, होऊन द्या ना. पुण्याचं काम करतोय बाळू, तर मध्ये खोडा कशापायी घालता? अयो असं कसं? माझ्या वाट्याला गेला आहे तो आणि मी काहीच करणार नाही, असं कसं चालेल? तुम्हाला तो आडवा नाही गेला. तुमच्या दोस्ताची बायको पाटलीन त्याच्याकडे गेली. बाळू फक्त मदत करतो. अयो काही मदत करायची नाही त्याने. जे काय करायचं ते मी करणार, कोणीच काय करायचं नाही. अय्यो हे त्या काय ग, तोंड फुगून बसाय काय झालंय? काय नाही. भांडलीस का काय बाळू संग? मी कशा पाय भांडू? मला काय दुसरं काम नाही वय? सांगशील का काय झालंय ते? सौंदतीला जायचं आहे म्हणा आता. कशा बाई? मेंढ्या घेऊन जायचं आहे असं मला सांगितलं आहे, पण मला नाही वाटत असलं काय असेल. नाही वाटत म्हणजे? मग काय वाटतंय तुला? कुणी माणसं आली होती म्हणून. लगीन ठरत नाही का असंच काहीतरी सांगाय. बाळूला बी काय पडलेलं असतंय लोकांचं, कुणाच ठाव. मी आधी तेच म्हणते, पण हे ऐकाय ना ग वय. त्यांच्या कामाला चालला हाय बाळू असं वाटतंय तुला? भाई असंच असेल, ठाव आहे मला. अगं खरंच मेंढे घेऊन जायचं बी डोसक्यात असेल. काय सांगावं? नाही जायचं असतं तर कवाच गेले असते मग. बरं असू दे. काय मत आहे तुझं? मला नाही समजत काय करावं ते, पण त्यांनी सांगितलं हाय की जायचं आहे म्हणून. मग जा की. जा की म्हणजे तू येणार नाहीस वय? नाही या पहिला सांगितलं हाय. माझं काय काम आहे? माझं तरी कुठं काय काम आहे? असं कसं? दालला हाय तुझा संग जाय ना ग वय. यासनी नुसतं इकडे तिकडे हिंडाय पाहिजे, मग मी काय माग माग फिरू वय? मग इथं राहून काय करणार आहेस? तुला मदत करीन की. नग लगंब हाय की. तुझा बाळू संग. तू संग नाही गेलीस तर त्याला बरंच आहे की. माझा आई त्याच्या संग जा, म्हणजे मेंढ्या बी सांभाळशील आणि बाळूकडे ध्यान बी ठेवशील. काय माझं ऐकणार असेल तर ध्यान ठेवण्यात फायदा आहे. बरं असू दे, जा. काळ वैरीन संपतो समद वैरीन कोण वैरी. देवप्पा काय करतात काहीच समजत नव्हतं, आणि हे काय करतात ते बी समजत नाही. मध्येच फुस करतात, मध्येच फुस करतात. अरे मंगळू काय बडबडतोय? काही नाही, बघतो आहे तुम्ही काय करताय ते. अरे तुला काय समजणार यातलं? मला तर समजतच नाही, पर तुम असली तरी समजत असेल, पण मला नाही समजत. मी बोलतो ते मला. या पंच काळजीत दिसताय. अयो काळजी तर दिसत नाही, काळजी तर आहे मी. काय कारण? अयो मला काय विचारता? तुम्हीच सांगा असं का होतंय म्हणून. पंच सांगणार का आता? अयो काम होणार म्हणून सांगता आणि काम होत नाही, असे कसे? काम
तुमचं कुठलं काम करणार हो तुम्ही? अयो माझं नाही, माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नाचं काम सांगितलं होतं ते तुम्ही केलं नाही. अयो मी करायला लागलो तो विघ्न येतात. अय्यो म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? मी विघ्न आणलं? नाही नाही, तुम्ही विघ्न आणलं नाही, पण काम होत नाही त्याचं काय? पंच, हळद प्यायल्याने माणूस लगेच गोरा होत नसतो. जरा दमदीर आहे की नाही? थोडा वेळ लागेल. अयो, असं कसं चालेल? असंच होणार. चालत नसेल तर चालते व्हा. अयो यो यो चालते वा, मला काय मी चालता होईन. पण एक लक्षात असू दे, ती माणसं बाळूला भेटून आली तर आता काय करणार? बाळूकडे? होय, आणि बाळूने शब्द दिलाय की लग्न लावून देणार म्हणून. ती माणसं बाळूला भेटून आली तर काय? होय, काय बी झालं तरी हे लगीन व्हाया नाही पाहिजे बघा. यो अरे मंगळू, मी पण तेच म्हणतोय. आणि लग्न कुठे होणार? सौंदत्तीत. आपण जर लवकर काही केलं नाही ना तर सगळ्यांचं कापलं जाईल बघ. नाक म्हणतोय. हे लग्न होणार नाही, मी शब्द देतो. हजारदा सांगितलं लोकांचं ऐकू नका, लोकांचं ऐकू नका. पण काय, जिथं दगड दिसेल तिथं डोकं आपट, अशी अवस्था झाली या पाटलीन बाईची त्या पोराची. माझ्या कुठे गेला होता? आता तुम्ही तोंड उघडणार का? आम्ही तुम्हाला विचारायचं कुठे गेला होतात म्हणून. म्हणजे चिडू नका हो तुम्ही. चिडू नको तर काय करू? काय चाललं माझ्या माघारी? हे बघा, आम्ही काय बी चुकीचं करत नाही. अच्छा, काय बी चुकीचं करत नाही का तुम्ही? नाही, चांगलं काय करता ते तरी सांगा आम्हासनी. तुम्हाला म्हणलं नव्हतं का बाळू मामा म्हणून हाय ती, त्यांच्याकडे गेलतो आम्ही. तुम्हाला हजारदा सांगितलं कुठं जायचं नाही म्हणून, पण तुमचं इथं जा तिथं जा चालूच आहे. या बाबाकडे जा, त्या याच्याकडे जा, त्या भैरीकडे जा. अशानं लगीन नाही होणार. हे बघा, तुम्ही पहिले शांत व्हा बरं. बाळू मामाने काय सांगितलं आहे ते तर ऐका आधी. अहो, समजी सारखीच असतात पाटलीन बाई. नाही नाही, अहो बाळू मामा त्यातले नाही, ते वेगळं आहे. ते मला नाही पटात. बा, आय म्हणते ते खरं आहे. बाळू मामा खरंच वेगळं आहे. मला बी तुमच्या वाणीच वाटायचं. आजवर जिथं जिथं बी तुम्ही मला नेलं तिथं मी आलो. तर बाळू मामांकडे गेल्यानंतर असं वाटतंय बाळू मामा खरंच वेगळं आहे. झाली का काम? चालू आहेत काम, काय संपत नाहीत. काम नुसते चालूच असतात. नुसतं पुढं पुढं बोलत जा बघ तू. आता नुसतं कुठं, आता काम करतो आहे म्या. वय पर एका जागी राहायचं बी शिक की. सत्तीन सांगितलं वाटतं. वय सांगितलं तिने. सौंदतीला जायचं चाललं आहे तुझं? वय मी सांगणारच होतो, बरं झालं तिनं सांगितलं. आपण समजीत जाऊया. नाही, मी पहिला सांगितलं आहे, मी यायची नाही. जे काय असेल तुमचं तुम्ही बघा, मला काय मध्ये घेऊ नका. तसं बी माझ्याच्यानं काय व्हायचं नाही. ते बी आहे म्हणा. बरं मग काय ठरवलं आहे? कसं कसं करायचं आता? ठरवलं असं काय नाही, पण मी आणायला गमवा नाहीच येणार. सती बी नाही म्हणती, पर बघू. आता बघायचं काय आहे त्यात. लय यायचं नसेल तर राहू दे, माझा मी एकला जातो. नाही नाही, लगीन केलं आहेस ना व, मग गुमान घेऊन जा तिला. अगं पण म्या कुठं नाही म्हणतोय. तिला यायचं नसेल तर इथंच राहू दे की. अरे पण हिथं थांबून काय करायचं आहे? जा घेऊन, तुझ्यावर ध्यान बिठीवर.
आता माझ्यावर काय ध्यान ठेवायचं आहे? मी काय चुकीचं काम करतो आहे का? तसं नव, तुला काय लागलं केलं तर संघ असल्याला बरं. हं जातो की नाही कुठं म्हणतोय, पण तळावर काम करायला लागतात. करल मग ती, सव हाय तिला. पण आता येळ लागल सौंदतीला जाऊन यायला. त्याला काय करायचं आता? तू एकदा डोसक्यात घेतलाय म्हणल्यावर ऐकणार आहेस का? हा बर, होईल तेवढं लवकर यायचा प्रयत्न कर. हा बाय.